कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मम्मा मम्मा साक्षी मूठ 9 लाखाची। आता तुम्ही ठरवायचं सावलीचं लग्न होऊन द्यायचं नाही। सावली, तुझ्या पुढील आयुष्यासाठी तुला खूप शुभेच्छा। मम्मा अगं काय झालंय मम्मा? आणि तू सावलीच्या लग्नाला का होकार दिलास ग? जर तू नाही म्हटलं असतंस ना तर लग्नच कॅन्सल झालं असतं। आणि नाही म्हणाले नसते तर तुझं सत्य बाहेर आलं असतं तारा। म्हणजे जगन्नाथला सगळं कळलंय, सगळं कळलंय। आणि नुसतं कळलं नाहीये तर त्याच्याकडे प्रूफ आहे तसं। मला एक कळत नाहीये, जगन्नाथचा या सावलीत काय इंटरेस्ट आहे? कशासाठी करतोय तो हे सगळं? काय चाललंय त्याच्या डोक्यात? काय शिस्त आहे? मला काहीच कसं कळत नाहीये तारा। पण त्याच्याने आपल्याला काय करायचंय मम्मा? एकदा का सावलीचं लग्न झालं तर तो थोडीच कुठे सांगायला जाणार? मूर्ख मुली, अगं तुझं करिअर संपेल। तुझं करिअर घडवण्याकरता तारा मी काय नाही केलंय मी तारा। तुझा डॅडी आपल्याला सोडून गेला, मी एकदाही त्याच्याकडे वळून बघितलं नाही। हे सगळं उभं केलेलं सगळं एका क्षणात संपेल तारा। एका क्षणात सगळं धुळीत मिळेल। आणि तुला इतकं सोपं वाटतंय हे सगळं? हा, काहीच कसं वाटत नाही तुला तारा? आय एम सॉरी मम्मा। एक काम कर, जयंतीला फोन लाव, तिला विचार लग्न कुठे। आत्ता आपल्याला तिथं पोचायला हवं। हिचं लग्न मोडायच्या नादात मी लग्नाचं स्थळ विचारायला विसरले। अमरला फोन लाव, अमरला फोन लाव लगेच। अगं त्याचा फोनच लागत नाहीये। मुळचाही फोन लागत तारा। हा जगन्नाथ काहीतरी करतोय। हे जे दिसतंय ना आपल्याला डोळ्याने ते तसं नाहीये। काहीतरी वेगळं शिजतंय याच्या डोक्यात। काय असेल तारा? काय चाललंय हे सगळं? हा आपल्याला शोधायला पाहिजे। गाडीत बस, चल 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 चल। योग्य काम केलंस। ऐक, आता सारंग तिथे येईल मनपात जाण्यासाठी, त्याच्यानंतर सावली येईल। आणि त्यानंतर मी तुला जसं सांगितलंय तसंच सगळं करायचं। चूक होता कामा नाही, कळलं का? होय साहेब, कळलं। अस्मी थांब, इथे नाही थांबायचं, तुम्हाला तिकडे थांबायचं। का? कम ऑन, इट इज सो ऑब्वियस। जगन्नाथला लगेच कळेल की तू इकडे थांबलीस अँड ही कॅन हार्म यू। मी तुझ्यासाठी एक वेगळी सोय केली, तिकडे व्हॅनिटी व्हॅन आहे, तिकडे थांबायचं। ओके। बाय द वे, मला एक गोष्ट कळत नाही, जगन्नाथला जर हे लग्न मोडायचं होतं तर तो मॉमला ग्रहांचा दोष सांगून लग्न मोडू शकत होता। नेमकं कळत नाही त्याच्या डोक्यात काय प्लॅन सुरू आहे। तुला काही आयडिया आहे? नाही, मला त्याबद्दल काहीच माहित नाही। जगन्नाथजींनी मला एवढंच सांगितलं होतं की लग्नाच्या दिवशी तुला पळून जायचंय, बस। म्हणजे आता तुझ्या ऐवजी ऐनवेळी लग्नात कोणीतरी दुसरी मुलगी उभी राहणार।
जगन्नाथची मुलगी तर उभी राहणार नाही ना? ठीक आहे चल. आता तुला काय झालं चेहरा पाडायला? तारा दिसत नाहीये. तारा दिवसा तारा मला पण दिसत नाहीत, तुला कशा दिसतील? काय? अच्छा ही तारा होय. या भैरवी मॅडम या, वेलकम वेलकम वेलकम, या नमस्कार या. तारा चल. आपल्या नाही तर नाही, पण किमान इतर कोणाच्या मुलीचं तरी आज भलं होईल. मेंदळे कुटुंबाचा सूड घ्यायचं आपलं स्वप्न आज पूर्ण होणार. आज आपल्या मुलीचा आत्मा खऱ्या अर्थाने मुक्त होणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.